मुंबईत आधीच पार्किंग व्यवस्थेची अपुरी सोय असताना आता मुंबई महापालिकेकडून पार्किंग शुल्कात 40% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। या प्रस्तावामुळे महानगरपालिकेच्या पे अँड पार्क सुविधा आणि सार्वजनिक पार्किंग लॉटमधील पार्किंग महाग होणार आहे। महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी या प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी दिली। मुंबईतील विविध पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावली जाणारी नवीन झाडं मुंबईतच लावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली। त्यानंतर झाडांची लागवड प्राधान्यानं मुंबईतच करा असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। मुंबई मनपात भाजप नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरीची योजना आखते। सत्ताधारी महायुती आघाडीनं मांडलेला एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुंबई महापालिका सभागृहात पुरेसे सदस्य उपस्थित ठेवण्यात अपयशी ठरल्यानंतर काही दिवसांनी भाजपनं सर्वसाधारण सभा आणि वैधानिक समित्यांच्या बैठकांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीचा प्रस्ताव देऊन नगरसेवकांमध्ये शिस्त कडक करण्याचं पाऊल उचललं। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी सतत वाढणारा कामाचा ताण, प्रवाशांची गर्दी आणि अपुरी सुरक्षा आणि यामुळे मानसिक आणि प्रशासकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघानं केलेला आहे। दरम्यान याचा पुरेसा विचार केला जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्ती देखभालीचं काम पूर्ण करण्यात आले। मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ आहे, ज्यावरून दररोज जवळपास 950 पेक्षा जास्त विमानांची वाहतूक होते। वाढती मागणी आणि इंधनाच्या दरातील वाढ यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं भाडं गगनाला भिडलं। सध्या देशांतर्गत विविध मार्गावरील तिकीट दरात 25 ते 30% वाढ झाली आहे। त्यामुळे गोवा, हिमाचल, काश्मीर आणि दक्षिण भारत पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री लागते। मुंबई विद्यापीठाची LLM, CET आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 7 जून रोजी घेण्यात येणार आहे। या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना QR ओळखपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। 5 आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। बांगलादेशी आणि अवैध फेरीवाल्यांवर कारवाईसाठी QR कोड ओळखपत्र देण्यात येणार आहे। तसंच बोगस ओळखपत्रधारकांवर तात्काळ कारवाईचे निर्देश कोर्टाने दिले। दक्षिण मुंबईत आजही पाणीपुरवठा बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीला तडा गेल्यानं त्याचे दुरुस्तीचं काम सुरू आहे। या कामाचं स्वरूप मोठं असल्यानं आजही पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पावसाळा अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपला असताना भिवंडी पालिका प्रशासनानं अद्याप नालेसफाई सुरू केली नाही। हे ठेकेदारांच्या भल्यासाठी केलं जातंय का असा प्रश्न उपस्थित करत यावर पालिका प्रशासनानं उत्तर द्यावं अशी सूचना भाजप नगरसेवक सुमित पाटलांनी महासभेत केली आहे। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झालाय। दारूच्या नशेत असलेल्या कार चालकानं पिकअप टेम्पोला धडक दिली। यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत विविध विकास कामांना मंजुरी दिली। यामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि मनपा इमारतीच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे। यावेळी मात्र घणसोली आणि तुर्भे इथं स्मशानभूमीत पर्यावरणपूरक हायब्रिड क्रेमोटोरियम स्मशानभूमी उभारण्याच्या कामाला स्थगिती दिली आणि हा प्रस्ताव अनावश्यक खर्च करणार असल्याचं सांगत स्थगित करण्यात आला। राज्यात एप्रिलमध्ये 2 कोटीचा गुटखा आणि 36,000चं दूध जप्त करण्यात आलंय। तर FDAला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। राज्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या अनुषंगानं कडक कारवाई हाती घेण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावलं उचललीत। आतापर्यंत 3,500 नियम मोडणाऱ्या वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी पाठवला। यात 654 परवाने निलंबित करण्यात आले। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले। वांद्रे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी संस्थांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले। मुंबईच्या सांताक्रूजमध्ये एकाची सायबर फसवणूक करण्यात आली आहे। सायबर भामट्यानं मोबाईल फोन हॅक करून बँक खात्यातून 98,000 रुपये काढलेत। या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडलेले एका अनोळखी मानवी सांगाड्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। हा सांगाडा सोपान खाडे यांचा असल्याचं निष्पन्न झालं। काही दिवसांपूर्वी पोलीस लाईनजवळ हा सांगाडा आढळून आलेला होता। वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेतील घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपींच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना जारी करण्यात आली। 49 कोटींच्या अपहार प्रकरणातील जप्त मालमत्तेचा लिलाव झाल्यास सुमारे 6,200 खातेदारांना दिलासा मिळणार आहे। अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची मोहीम कोल्हापूर शहरात सुरू करण्यात आली आहे। या कारवाईत शहरातील विविध पोलीस ठाण्यात 15 पालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला। त्यामुळे दोषी पालकांना 3 वर्षापर्यंत कारावास आणि 25,000 दंड होऊ शकतो। पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं।
पनवेल पोलिसांनी करंजाडे येथील रेल्वे प्रकल्पातून 1.5 कोटीच्या स्टील चोरी प्रकरणात 3 जणांना अटक केली. तपासादरम्यान हायड्रा क्रेनच्या सहाय्यानं स्टील उचलून वाहतूक केल्याचं उघड झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेनं तपास करत माळधानसर परिसरात छापा टाकून सर्व स्टील जप्त केले. पुणे ग्रामीणच्या आळेफाटा पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. जुन्नरमधील मुक्तमळामधून चोरीला गेलेली पिकअप गाडी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. मात्र आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पुण्यात आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. पुण्याच्या उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोरतापवाडी गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांनी पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला जीव मारण्याची धमकी दिली. सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या पत्नीच्या अडचणीत वाढ झाली. मनोहर भोसलेच्या करमाळ्यातील घोटी येथील आश्रमात 2025 पासून चोरून वीज वापरली जात होती. या प्रकरणी आता महावितरणकडून 28 लाख रुपयाच्या वसुलीचं बिल आणि भोंदू मनोहर मामाची पत्नी रुपाली भोसले हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमेरिका इराण युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती वाहन खरेदीदारांमध्ये असल्याचं दिसून आले. त्यामुळे एप्रिलमध्ये भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात दमदार विक्री नोंदवलेली आहे.